चॅप्टर 2 प्रॅक्टिस सेट 2.1 त्यातला क्वेश्चन 3. ठीक आहे. आपण क्वेश्चनला सुरुवात करण्या अगोदर सर्व मुलांनी एक करा की आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲड करा. ठीक आहे. तर व्हिडिओ सुरू होण्या अगोदर प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. तर क्वेश्चनला आपण सुरुवात करू. चॅप्टर 2 मधला त्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 त्यातला क्वेश्चन 3. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax² + bx + c आणि नंतर काय करा, ABCच्या व्हॅल्यू काढा. हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. हा काळजीपूर्वक तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या. ठीक आहे. हा क्वेश्चन नॉर्मलसारखा वाटत नाही, थोडासा हा क्वेश्चन वेगळा वाटतो आहे. तर सर्वप्रथम सुरुवात करताना आपण जो क्वेश्चन दिला आहे त्याचे गिवन लिहून घ्या. गिवन काय दिलं तुम्हाला, x² - 9 = 13. हा तुम्हाला दिलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता काय करणार आहे आपण, नीट बघा. ह्या राईट हँड साईडला 13 आहे, तो आपण कुठे आणणार आहे, लेफ्ट हँड साईडला घेऊन येणार आहे. पण ह्या राईट हँड साईडला 13 कुठली साईन नसल्यामुळे तो कसं असणार आहे, प्लस असणार आहे. ज्यावेळेस लेफ्ट हँड साईड त्यावेळेस तो -13 होणार आहे. हा +13 काय होईल, -13 होईल. कधी, ह्या इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आल्यावर. ठीक आहे. सो आपण काय लिहिणार आहे पुन्हा, x² - 9 हा +13 इकडे आला का रे, -13 = 0. ठीक आहे. आता काय होणार आहे, -9 आणि -13. आता हे दोन्ही चिन्ह मायनस असल्यामुळे ह्यांची ॲडिशन होणार आणि ॲडिशन झाल्यावर ठीक आहे साईन काय राहणार आहे, मायनसच राहणार आहे. म्हणजेच काय, x² - 9 आणि -13 ह्यांची सम येते 22. सो -22 येणार आहे. आता जर आपण हे इक्वेशन याच्याशी कंपेअर केलं तर आपल्याला हे इक्वेशन जसं आपल्याला दिसत आहे तसं हे इक्वेशन दिसत नाही. याच्यामध्ये एक जी टर्म आहे हा +bx ही टर्म तुम्हाला याच्यामध्ये आढळून येत नाही. मग हे इक्वेशन असं झालं आहे का, तर याचं उत्तर आहे हो, हे इक्वेशन आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये हा bx पार्ट नाही आहे. म्हणजेच काय झालं असेल तर समजून घ्या की ही जी टर्म आहे ही टर्म आपल्याला 0 आहे. ठीक आहे. ही टर्म काय आहे, 0 आहे. पण bx जर 0 असेल, ठीक आहे, आपल्याला काय मान्य आहे की ही टर्म 0 आहे, bx 0 आहे. पण लक्षात घ्या x कधीच 0 नसणार आहे. जो व्हेरिएबल आहे तो कधी 0 नसणार आहे. याचाच अर्थ काय, 0 काय असलं पाहिजे, फक्त b असलं पाहिजे. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे ते कसं असणार आहे, x² + 0x. ठीक आहे. समजून घ्या, मी लिहितो आहे ते 0x = 0. ठीक आहे. बघा मी काय म्हणलं, ही टर्म आपल्याला या इक्वेशनमध्ये दिसून येत नाही. म्हणल्यावर या टर्ममधला जो bx आहे, ठीक आहे, तो काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. मग bx हा 0 हवा. काय हवा बघा, मी ते लिहितो, bx काय हवा, 0 हवा. मग bx 0 असेल तर आपल्याला एक माहिती आहे की जो व्हेरिएबल आहे तो 0 नसतो कधीच. x ≠ 0. याचा अर्थ दोघांचा गुणाकार जर 0 असेल तर याचा अर्थ आयदर b 0 हवा किंवा x 0 हवा. आणि आपल्याला काय माहिती आहे, x 0 नाही आहे. याचा अर्थ काय असला पाहिजे, bच 0 असला पाहिजे. आणि हा b 0 असल्यामुळे आपण ही जी व्हॅल्यू आहे bx, आपण काय येणार आहे, bच्या ठिकाणी 0, x हीच असं 0 असलं हवं. आणि आपण हे काय केलं, हे आपल्या इक्वेशनमध्ये ॲड केलं. म्हणजेच काय झालं की आत्ता आपलं जे इक्वेशन दिलं होतं ते आपण या फॉर्ममध्ये रिराईट करू शकलो. आता काय करायचं आपल्याला, की आपल्याला या ABCच्या व्हॅल्यू काढायच्यात. त्यासाठी आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. कम्पेअर ओके दिस विथ कोणाशी करणार आहे, तर ax²
प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्याशी कम्पेअर करणार आहे. ठीक आहे, एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर ॲज इट दिसतो आहे, पण एची व्हॅल्यू काय असणार आहे, याच्या पुढे काही नसतं म्हणजे किती असतो, 1 असतो. ठीक आहे, लक्षात घ्या, याच्या पुढे काही नसतं म्हणून किती असतो, 1 असतो. म्हणजेच काय की ही टर्म, ठीक आहे, ही टर्म, ओके वेट, ही टर्म आणि ही टर्म कम्पेअर केली तर आपल्याला काय आढळतं आहे की एची व्हॅल्यू किती येते, 1 येते, बरोबर आहे. आणि ही टर्म जर आपण कम्पेअर केली तर बीची व्हॅल्यू 0 येते. आणि प्लस सी ही जर व्हॅल्यू याच्याशी कम्पेअर केली तर सीचं उत्तर येतं -22. म्हणजे ए किती आला आपल्याकडे 1, बी किती आला 0, सी किती आला -22. अशा पद्धतीने आपल्याला ॲन्सर मिळून गेलं. हेअर ए किती मिळाला 1 मिळाला, बी किती मिळाला 0 आणि सी किती मिळाला -22. एक शंका मुलांना पडते, इथं प्लस सी आहे आणि इथं -22 आहे, हे दोन्ही कसं काय एकमेकाला कम्पेअर होऊ शकतं, म्हणजे सीचं व्हॅल्यू -22च कसं काय येते. तर एक काळजीपूर्वक लक्षात घ्या की मी काय लिहितो ते बघा. हे इक्वेशन कसं होणार आहे ते लक्षात घ्या. आता हे इक्वेशन मी इथं दुसऱ्या पद्धतीने लिहितो, नीट बघा मुलांनो. इथं मी काय लिहितो बघा, 1x² प्लस 0x प्लस ब्रॅकेटमध्ये -22 विच इज इक्वल टू 0. ज्यावेळेस आपण हे ब्रॅकेट सॉल्व करू त्यावेळेस आपल्याला हे इक्वेशन रिटर्न मिळणार आहे. आता हे जे इक्वेशन आहे, आता तुम्ही हे दोन कम्पेअर करता, ठीक आहे, तुम्हाला समजून जाईल की मी सीची व्हॅल्यू -2 का लिहिलेली आहे ते. ठीक आहे, समजलं? ओके, व्यवस्थित काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. समजलं नसेल तर रिपीट पहा. ठीक आहे, व्यवस्थित पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. विसरू नका लाईक करा आणि कमेंट करायला. त्याच्याबरोबर सबस्क्राईब पण करा मुलांनो. ठीक आहे, सबस्क्राईब करा. ठीक, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.